डायबिटीजवर मात करायला उपयुक्त असणारे अशी औषधी जांभळांची शेती पाहायला मी राजगुरुनगर ते जुन्नर प्रवास करत पोहोचलो गिरवली गावामध्ये। या ठिकाणी ज्ञानेश कुटे यांनी जांभळांची शेती केली आहे। त्यांनी या ठिकाणी पहिले डोंगर फोडून जमीन तयार केली आणि त्यात कमी मेहनत अधिक उत्पन्न कसं घेता येईल याचा अभ्यास करत असताना त्यांना जांभूळ पीक भेटले। वर्षभर मार्केटमध्ये मागणी आणि फक्त फळ तोडायच्या वेळेस वर्षातून 2 महिने कष्ट याचा विचार करून 2014 मध्ये 3.5 एकरवर कोकण बहाडोळी ह्या व्हरायटीची 30x30 वर लागवड केली। त्यांना एकरी 100 झाडांची आवश्यकता लागली। सुरुवातीला फक्त रोपांचा खर्च आणि थोडासा खतांचा खर्च आला। झाडाला फळ यायला 6 वर्षांचा कालावधी लागतो। तोपर्यंत 2 रोपांच्या मध्ये सीताफळ, पपई, लिंबू अशी फळबाग व 2 सरींमध्ये गहू, कांदा इत्यादी आंतरपीक करून फळ लागेपर्यंत त्या जमिनीतून उत्पन्न घेतले। ज्ञानेश सरांना 2017 पासून उत्पादन यायला सुरुवात झाली। आता वर्षाला 6 ते 7 टन उत्पादन निघत आहे। पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये चांगली मागणी असल्याने अर्धा किलो 1 किलो असे पॅकिंग करून मुंबई मार्केटला माल पाठवला जातो। ह्या वर्षी त्यांना 300 रुपये ते 450 रुपये प्रति किलोला भाव मिळाला आहे। जेव्हा मार्केट रेट कमी होतो तेव्हा माल मार्केटला न पाठवता स्वतः प्रोसेसिंग करून जांभूळ ज्यूस बनवला जातो। 700 ml ची बॉटल 600 रुपये दराने विक्री होते। मागच्या वर्षी त्यांनी 1200 बॉटलची विक्री केली आहे। अशा युनिक शेतीतून त्यांना 8 ते 9 लाखांचे उत्पन्न होत आहे। ही शेती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या पेजला फॉलो करा।